नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर सोशियोलॉजी ऑप्शनल करताय 2026 साठी. तर सगळ्यात पहिले आपल्याला काय समजून घ्यायला पाहिजे सोशियोलॉजी मध्ये? सोशियोलॉजिकल थेअरीज किंवा पर्स्पेक्टिव्ह किंवा त्याला मराठीमध्ये आपण समाजशास्त्रीय सिद्धांत असं म्हणू शकतो. हे काय असतात? काही आयडियाज आणि कॉन्सेप्टचा सम असतो. त्यांनी आपल्याला सोसायटी बद्दलची पार्शियल रियालिटी लक्षात येते. म्हणजे थेअरीज थ्रू आपण समाज समजून घेऊ शकतो असं त्याचं म्हणणं आहे. उदाहरणं काय आहेत? मार्क्सिस्ट पर्स्पेक्टिव्ह किंवा फंक्शनिस्ट पर्स्पेक्टिव्ह. हे मेजर थेअरीज आहेत आणि याच्यातून आपल्याला काही रित्या समाज समजून घेता येऊ शकतो. मार्क्सिस्ट पर्स्पेक्टिव्हला आणखीन कन्फ्लिक्ट पर्स्पेक्टिव्ह पण असं म्हटलं जातं, संघर्ष सिद्धांत असं म्हटलं जातं. आणि फंक्शनिस्ट पर्स्पेक्टिव्हला कॉन्सेन्सस म्हणजे समन्वयाचा सिद्धांत म्हणून पण ओळखलं जातं. हे दोन्ही सिद्धांत समाजशास्त्रीय सिद्धांत असून पण हे जगाला वेगवेगळ्या प्रकारे बघतात. कशा प्रकारे? तर मार्क्सिझमचं म्हणणं आहे की धर्म ऍक्च्युली लोकांचे शोषण करतो, तर फंक्शनिस्ट पर्स्पेक्टिव्हचं असं म्हणणं आहे की धर्म लोकांना एकत्रित बांधून ठेवतो. धन्यवाद.